योगेश भाऊ, सध्या आता जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो याची रणधुमाळी या ठिकाणी सर्वत्र चालू आहे। तुमचा जो वारवाडी गण आहे त्या गणामध्ये पंचायत समितीला कोणाला निवडून द्यावं असं तुम्हाला प्रामुख्याने वाटतंय का? जो आपलं गोरगरीब जनतेचं प्रॉपर काम करेल असा कोण आहे बुवा? जय शिवराय, जय महाराष्ट्र। सध्या सर्वत्रच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। परंतु वारवाडी पंचायत समिती गणामध्ये मी एकदा दोनदा चॅनलला बाईट दिलेला आहे, तर अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे यांच्या पत्नी सौ सोनालीताई पाटे या देखील उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे रेल्वे इंजिन। तर त्यांनाच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडून दिलं तर खरं अर्थाने त्या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहतोय गेली अनेक वर्ष म्हणजे सातत्याने 25 वर्ष एकच पक्ष एकच नेता आणि एक म्हणजे आज जर आपण पाहिलं हे पक्ष फोडाफोडी तत्व ही काय राहिलीच नाही। तो आज एखाद्या पक्षात एक नेता असो, उद्या दुसऱ्या पक्षात जातो आणि त्याच्या मागचे जे कार्यकर्ते असतात त्यांची अशीच हेळसांड होते। परंतु सातत्याने निष्ठा असलेला, सातत्याने 25 वर्ष एकाच पक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुरुवातीला त्यांनी शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून आज ताग आहे। पराभव जरी झाला मागील निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी, तरी पक्ष सोडला नाही। अनेक ऑफर होते त्यांना, परंतु पक्ष न सोडता एकनिष्ठ राहिलेले म्हणजे मकरंद भाऊ। आणि आपण पाहतो कार्यकर्ता घडण्यासाठी अनेक वर्ष लागतात, कारण त्यांच्या कुटुंबाची मागे जर ज्यावेळेस आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो, कुटुंबात किती नाही म्हटलं तर दुर्लक्षित होतं, सर्व व्यवस्था दुर्लक्षित होती आणि त्या समाजकार्यामध्ये त्यांना वेळ द्यावा लागतो। आणि हा कार्यकर्ता घडत असताना त्याला जर समाजाने साथ दिली नाही तर असे कार्यकर्ते यापुढे राहणार नाहीत आणि समाजकारणात येणार नाहीत। म्हणून माझी वारवाडी पंचायत समिती गणातील गुंजावाडी असेल, मांजरवाडी असेल, हिवरे असेल आणि वारवाडी ह्या गावातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पंचायत समितीला, आपल्याला जिल्हा परिषदला एक मतदान करायचं आहे आणि पंचायत समितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ सोनालीताई मकरंद पाटे यांना आपण मतदान केलं पाहिजे। आपण पाहिलं असेल मध्ये लाडकी बहीण योजना आली। लाडकी बहीण योजना आल्यानंतर अनेक महिलांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा फेरा मारावा लागला शासकीय कार्यालयामध्ये, त्याचे फॉर्म व्यवस्थित भरता आले नाही। अजून एक अनेक लोकांना त्या ठिकाणी अनेक महिलांना त्याचा लाभ मिळत नाही। तर हे का होतंय तर ते योजना शासनाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनावर, शासकीय अधिकाऱ्यांवर थोडाफार तिथं अंकुश ठेवावा लागतो। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आंदोलन करत असते। लाडकी बहीण योजना असेल, त्याचप्रमाणे आपण सरकारी जे दवाखाने आहेत जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवले जातात, जर घोणच चावली, आपले शेतकरी वर्ग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात, मी अनेक वेळा पाहतो घोणच चावल्यानंतर शेतकरी फोन करतात, त्या ठिकाणी लस देखील उपलब्ध नसते, कारण यांच्यावर अंकुश त्या प्रमाणात राहिलेलं नाही। त्या ठिकाणी लस उपलब्धच करायला पाहिजे। त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्या योजनेमध्ये देखील ते घोणच चावल्यानंतर सर्पदंश झाल्यानंतर ती योजना त्या योजनेत बसत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हॉस्पिटलचं बिल भरावं लागतं। अशा अनेक बारीक सारीक गोष्टी असतात की त्यावर जर चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर त्यावर आवाज उठवून शासनाच्या दरबारामध्ये त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आंदोलन करून प्रसंगी शासनावर दबाव आणून ह्या शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता येतात। आपण अशा अनेक योजना पाहतो की त्या सर्वसामान्य, त्यानंतर आपण या अगोदर पाहिलं असं रेशनिंग कारखान्यासाठी अनेक वेळा त्या ठिकाणी गलपाटी माराव्या लागतात, कारण अनेक वेळा आपण ज्यावेळेस समाजामध्ये बोलत असतो, नागरिकांशी चर्चा करत असतो, कुणी निवडून आलं तर आमच्या जीवनात काय फरक पडणार आहे, आम्हाला काम करावं लागतं, हे अगदी खरं आहे। परंतु जर चांगला सक्षम लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला तर आपल्या ज्या दैनंदिन गरजा असतात, दैनंदिन कामासाठी लागणारे जे काही शासकीय दप्तरामध्ये जाण्याच्या जे कामं असतात ती कामं आपल्या सहजासहजी करता येतात। आधार कार्डचं देखील आपण पाहिलं असेल, जी शाळेतली मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आधार कार्ड काढायला सांगितलं होतं, त्या ठिकाणी दिवसा सकाळी 4 वाजता जाऊन लोकांनी नंबर लावले। 1 दिवस 2 दिवस मी पाहिलं आणि लोकांचे मला फोन आले, म्हटलं असं का होतं, शाळेत जाऊन त्या ठिकाणी ज्यांना आधार कार्ड काढायची परवानगी दिली त्यांनी त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांचे आधार कार्ड काढले पाहिजे, कारण इथं सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहेत। त्या मुलांना घेऊन जायचं, 2 दिवस शेतातली कामं सोडायची आणि तिथं बँकांच्या बाहेर बसायचं दिवस नंबर लावून, हे असं चालणार नाही। पण ह्यासाठी काय पाहिजे तर सत्ता पाहिजे। मकरंद भाऊ गेली 25 वर्ष सातत्याने काम करत आहे कार्यकर्ता घडण्यासाठी। त्याच्यामागं फार मोठा त्याग असतो, प्रपंचाचा त्याग असतो, कुटुंबाचा त्याग असतो। मकरंद भाऊ ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस सोनालीताई ही संपूर्ण जबाबदारी पाहत असतात। आपण पाहिलं असेल तीर्थसेवा घडवण्यासाठी, त्या प्रत्येक तीर्थसेवा घडवण्यासाठी त्या माता माऊली ज्या असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। समाजमुख व्यक्तिमत्व आहे, अतिशय चांगल्या स्वभावाच्या त्या आहेत आणि त्यांना समाजकारणाची सोनालीताईंना आवड आहे।
म्हणून मी सर्व मतदारांना नम्रपणे आवाहन करतो, तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण सोनालीताई मकरंद पाटे यांनाच मतदान करायचं. आणि जनता देखील अनेक ठिकाणी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस जनता देखील अनेक वेळा सांगत असते की आम्ही एक पंचायत समितीचं जे मत आहे जिल्हा परिषदला आम्ही देऊ कोणाला तरी, परंतु पंचायत समितीचं मत हे सोनालीताई मकरंद पाटे रेल्वे इंजिन या चिन्हालाच देणार आहोत. आणि सोनालीताई हे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची काल 100वी जयंती साजरी झाली. जन्मशताब्दी वर्ष आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने उद्धवसाहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, हे निवडणूक लढवत आहे. म्हणून सर्व शिवसैनिकांना, मनसैनिकांना माझी विनंती आहे, आपण चांगल्या पद्धतीने आपल्या या वारवाडी पंचायत समिती गणामध्ये जी 4 गावं आहेत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून मराठी माणसासाठी जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो लढा उभा केला आणि त्याने संपूर्ण मराठी माणूस झपटून गेला आणि बाळासाहेबांचे विचार आज पण आपण त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्व मनसैनिक असतील, सर्व शिवसैनिक असतील यांनी तळागाळात जाऊन काम करून आपला या ठाकरे ब्रँडचा, ठाकरे युतीचा उमेदवार सोनालीताई मकरंद पाटे यांना शिवनेरीवर आपला हा भगवा अतिशय डोलात आणि दिमाखात फडकला पाहिजे, यासाठी सर्वांनी शिवसैनिकांनी प्रयत्न करावा ही देखील मी विनंती करतो. आणि सोनालीताई मकरंद पाटे या नक्की विजय होतील याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.